म्हटलं की त्याला थोडी दुखापत देखील आहे. सनीलला विकेट हॅट्रिक साठी 500. उदयजी मेहतर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 उदय मेहतर यांच्या माध्यमातून गोलंदाज सनील साठी हे पारितोषिक असेल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीचं खऱ्या अर्थानं आम्ही कौतुक करू, कारण काल देखील आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की भुकेलेलं अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं आणि जेव्हा कॉमेंट्री बॉक्स स्क्वेअर लेग अँगलवर असेल त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन द्यावं. याहून पुण्याचं काम काहीच नाही आणि खऱ्या अर्थानं रोहा स्पोर्ट्सनं आम्हाला अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये टेलिव्हिजन स्क्रीन प्रोव्हाइड केल्या, त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर घरबसले ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येनं माझा आनंद घेतात. मिसफील्ड झाले, चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. 1 2 4 न्यू इयर बोनस 4 धावा. रिप्ले तुम्ही पाहिला. येस एक्झॅक्टली दोघांकडून मिस्टेक झाली आणि बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार यामध्ये गोलंदाजाची कोणतीच चुकी नाही. तर चेंडू अतिशय उत्तम हाताळला गेला होता. क्षेत्ररक्षकांकडून झालेली चूक आणि धावा संख्या 4 मिळाल्या. हर्षदचा बॅटमधनं हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. हर्षद टावरीला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती. इंट्राचा चांगला खेळत असा आता आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आला त्यामुळे कुठेतरी चांगला आत्मविश्वास देखील तो घेऊन पुढे खेळेल. सनील वरडकरच्या विरोधामध्ये स्ट्रेट पॅटर्न लॉफ केलाय. मिड ऑनचा डोक्यावरनं लॉंग ऑनचा बाहेर. पॉवर प्लेच्या षटकातला हर्षद टावरीचा पॉवर पॅक्ट चौकार. बॅटने समोर लॉफ केला आणि येस आमचे प्रियेश पवारांना विनंती असेल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉम बॉक्सशी संपर्क साधा. प्रियेश दादा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सनील वरणकर म्हटलं की गवळवाडी एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्यपूर्वक ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा आपण दर्जेदार परफॉर्मन्स पाहिला आणि त्या अनुषंगाने RTPL मध्ये आपण पाहतो फ्रंट लाईन बॉलर आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर आयुषी आरोही 11 या संघाचा. रोहात खऱ्या अर्थानं क्रिकेटचा महासंग्राम हा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा कुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 3. कोला टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय, बराच का चेंडू हवेमध्ये आणि समोर क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय. वन ऑफ द एक्सपिरियन्स वन फिल्डर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू ज्याच्यावरती या संघाची जबाबदारी आहे, गैनीनाथ कटोरे. बॅक टू द डगआउट. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. हे रोहाचे प्रेक्षक क्रिकेटसाठी नितांत त्यांचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावातील खेळाडू जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो, आपल्या आवडीचा खेळाडू, आपला आवडीतील संघातला खेळाडू जेव्हा अशा मोठ्या व्यासपीठावरती खेळत असतो ना, तेव्हा मात्र हे प्रेक्षक आवर्जून त्यांची उपस्थिती दर्शवत असतात. क्रिकेट वेळात खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमींची ही गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. तर तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुंदर खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. टीट फॉर टॅट. सनील वरणकरच्या विरोधामध्ये हर्षद टावरीनं चांगली बॅटिंग केली होती, पण जसं गैनीनाथ स्ट्रायकिंग एंडवर आला त्यानं देखील हात खोलण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला तिथे. सनील वरणकरच्या विरोधामध्ये फटका चांगला आहे, दावा देखील चांगला मिळते. स्ट्रेट बॅटनं लॉफ केला. ओव्हर द बॉलर सेट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातला तिसरा आणि अभिषेकच्या पाठमधनं पहिला दमदार चौकार.
शांत ठीक, तुम्ही 5 मिनिटांचा वेळ घेतला पहिल्या षटकासाठी आणि 5 षटकांसाठी तुमच्याकडे 20-25 मिनिटांचा कालावधी आहे. त्यामध्ये 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक जरी आपण वगळला तरी 27 मिनिट 27 मिनिटांचा वेळ तुम्हाला मिळेल आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ते निर्धारित षटक पूर्ण करावेच लागतील. स्पर्धेचा नियम आहे आणि 2 संघांना ऑलरेडी फिल्डिंग पेनल्टी आपण दिलेली आहे. अनुषंगाने आम्ही सांगतोय वारंवार वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. आराध्य 11 केएसआय विरुद्ध आयुष्य आरोही 11 या 2 संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 14च्या सरासरीने धावा बनतात. याच प्रकारे धावागती सुरू राहिली तर 84 पर्यंत संघ पोहोचेल. अनुमानित स्कोर झाला आपण म्हणतो, प्रोजेक्टेड स्कोर. रोहा परिसरातील एक अखंड आपल्या तालुक्याला एकत्रित आणणारी स्पर्धा आहे. अनेक तळागाळातल्या खेळाडूंना आपल्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही दमदार स्पर्धा आपण अनुभवतोय. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P2चं षटक. सुमित ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावर उडवलाय. क्लासिकल अंदाजामध्ये प्रशांत मडवीच्या डोक्यावरून बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद टावरीचा दे धक्का, चौकार. गलीमध्ये चेंडूला अडवलं गेलंय लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहतोय. हर्षद टावरी पहिल्या 5 मध्ये त्यानं देखील 13 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अभिषेकला आपण पाहतो 1 बॉलमध्ये 4 धावा त्याचा बॅटमन झाला. 400च्या सरासरीनं तो देखील बॅटिंग करतोय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर टॉस जिंकून प्रथम आपण पाहतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आयुष्य आरो 11 आणि सध्या सगळीला अटॅकिंग क्रिकेट सुरू आहे. स्विच इट रिव्हर्सचा प्रयत्न, विकेट किपर बीट एक नाही, मिळणार नाही धाव. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. व्यवस्था प्रयत्न केला होता, व्यवस्था अस्त्र बाहेर काढलं होतं, संपर्क झाला नाही. डॉट बॉल आपण पाहतो. अभिषेकनं एक चौकार जरूर समोर स्ट्रेट बॅटनं लॉफ करून दर्जेदार ठोकला होता. हर्षदच्या बॅटमध्ये देखील कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रशांतच्या डोक्यावरून जो फटका एक्झिक्यूट आपण केलेला पाहिला खरं तर सुमितच्या विरोधामध्ये तो देखील क्लासिकल होता. आणि हा क्लास गरजेचा आहे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट म्हटलं जातं. बट कमबॅक इज ऑलवेज इम्पॉर्टंट आणि सध्या सुमितचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान चेंडू ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल. फर्स्ट बॉलवर बाउंड्री कन्वर्ट केली दक्षित आणि त्यानंतर आपण पाहतोय की कमबॅक केला बॉलरनं देखील. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कार्यरत संदीपजी पतंगे यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर या. आपलं स्वागत आणि स्वागत केलंय. संदीप दादांचं स्वागत. इथे मात्र अभिषेकनं चौकारानं केलं. अभिषेकच्या बॅटमधनं क्लासिकल चौकार. असतं आणि हर्षद टावरी आणि अभिषेकला माहित आहे आणि त्यांना अगदी त्या कलेची बॅटिंग केली, त्या लेवलची बॅटिंग केली. क्लासिकल बॅटिंग, सुपर बॅटिंग. ऑफ साइड लॉफ केलाय, फोर्सफुली फटका तिथे एक्झिक्यूट केला. खरं तर अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न राहिला बॅटरचा. डीप मध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. धावा संख्या इथे पाहता पाहता मिळेल सिंगल. षटकाची झाली सांगत 2 षटकांचा केस संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा. 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. 24. मयंक दादा ठाकूरांना विनंती असेल की आपण या दादा व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यशस्वी पुरस्कर्ते आहेत आणि त्यांना विनंती असेल की आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मडवी स्टॉपवॉच सुरू आहे.
या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या, कारण आपण स्वतः मॅनेजमेंट टीममध्ये आहात, त्यामुळे नियमांची माहिती तुमच्यासून अधिक चांगली कोणाला नसेल. मला तयार सनील वरणकरला आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे बट नाही, अंपासवर इम्पॅक्ट पडणार नाही. सनील खरं तर हलकासा लेग ब्रेक होता तुमचा चेंडू, बॅटशी संपर्क तिथे झाला नाही, भरपूर अंतर आहे. योग्य निर्णय पंचांचं कौतुक आहे खरंच, पंचांचं आम्ही कौतुक करू, कारण योग्य निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. कोणताही संपर्क नाही, बराच मोठा गॅप होता बॅट आणि बॉलमध्ये. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर, कौतुक आहे पंचांचा. विदाउट कॉन्ट्रोवर्सी सलगच्या 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. अचूक निर्णय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 24 धावा झालात. डॉट बॉलनं सुरुवात करतोय सनील. गवळवाडी एक्सप्रेस सुटली आता मात्र सनीलच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळण्यासाठी तुम्हाला फक्त वाटच पाहावी लागेल. सुंदर गोलंदाजीचं स्वरूप दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये जरूर 14 खर्च केल्या, पण त्याला माहिती येत नाही कमबॅक कसा करावा. अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सनील वरणकरच्या माध्यमातून ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. आता स्वीप कव्हर लाईक फिल्डर डीप मध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. थर्ड मॅन फाईन लेग आत घेतलाय, फिल्डिंग कुठेही लावा, बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. ओव्हर द लॉंग ऑफ इनटू द ग्राउंड, इट्स अ मॅसिव्ह अँड सुपर हिट सिक्सर. देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, कारण भाषेत मांबळ प्रचंड खुश आहेत, कारण आपण पाहिलं वैष्णव इलेव्हन कोलाड संघाचे व्यवस्थापक आहेत आणि तो संघ मात्र टॉप 12 मध्ये पोहोचला. किशोरजी मालुसर यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. सनील बॉलिंग ट्रॅकवर, नेक्स्ट बॉल. अभिषेकने एक षटका टोकला, लाऊड अपील. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ असेल कदाचित लेग बायच्या स्वरूपात, कारण इम्पॅक्ट खूप महत्वाचा. खरं तर चेंडू तुमचा कुठे टप्पा खातोय ते भरपूर महत्वाचं. इन लाईन इम्पॅक्ट असेल तर मात्र पंच जरूर बाद घोषित करू शकतात, कारण इम्पॅक्ट इन लाईन हिटिंग विकेट्स ही परिस्थिती असेल LBW साठी तर मात्र पंच जरूर साथ देतात. पण इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ होता, मिसिंग ऑफ स्टंप, आणि त्या अनुषंगाने पंचांनी मात्र घोषित केलं नॉट आउट. सिंगल मिळाले लेग बायच्या स्वरूपात आणि संघाची सांघिक कोठातली धावसंख्या 31 वर, 31 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर सनीलचा चेंडू यावेळेस देखील चांगला आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारे फुटवर्कचा वापर इथे मात्र आढळला नाही या फलंदाजाकडे. खरं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज बॅटर पॉपिंग क्रीजवर असताना तुमच्याकडे फुटवर्क असणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि सध्या आपण पाहतोय की फुटवर्कची थोडी कमी जाणवली आणि त्या दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. सनील वरणकर. एका चरणावरती असं वाटलं की बॅटर स्विचिटची तयारी करतायत की काय, कुठेतरी गोलंदाजाचं मन बदललं आणि लास्ट मोमेंटला अगदी ऑफसाइड रिजन मध्ये हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला फलंदाजांना देखील. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटकाची झाली आहे सांगता. 3 षटकांसाठी संपन्न. मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. धावा झाल्यात 32, 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर. बॅटिंग करते खेळाच्या पूर्वार्धामध्ये टीम आराध्य 11 KSI. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. आपण घेऊया एक डीजे ब्रेक, देऊया डीजेला संधी.
थँक्यू सो मच डीजे. बॉलिंग ट्रॅकवर बाहुबली ऑफ निडी प्रशांत मडवीला आपण आता पाहणार आहोत. मोठी कदकाठी अगदी उंच पुरुष शरीर यष्टीचा खेळाडू आहे. बॅटिंगने इम्प्रेस केलं प्रशांतने काल, पण आता ॲज अ बॉलर त्याला तसं कंट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देणे चांगलं गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोठ्यातलं पहिलं. प्रशांत बाहेर आहे आणि फलंदाज ऑप्शनच्या बाहेर शफल झाला. ग्रामीण खेळाडू म्हटलं की सवय असतात त्यांना ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन सातत्यानं ऑन साईडला अटेम्प्ट करण्याची, आणि प्रशांतनं अगदी योग्य केलं की चेंडू थोडा दूर ठेवला फलंदाजापासून. डॉट बॉलची समाप्ती झाली. निर्धाव चेंडूची झाली सांगता. बाळाशेठ माबळे आले म्हणजे फोटो सेशन आता सुरू होईल सर्वांचं. नेक्स्ट बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न नाही. काय बाळाशेठ की जे टेन्शन होतं डोक्यावरचं ते आता बाजूला झालं. संघ टॉप 12 मध्ये पोहोचलाय, त्यामुळे आता निवांत फोटो सेशन करू शकता. यस अनसोल्ड प्लेयर्स विनंती आहे की आपण आपले टी शर्ट जे ते बंटीदादा चांदगावकर आणि प्रियेशजी पवार यांच्याकडून कलेक्ट करायचे आहेत. अनसोल्ड प्लेयर. ओ कमजोर चेंडू होता, फुल टॉस होता आणि फसवा देखील होता. धीम्या गतीचा फुल टॉसवर फसवलं गेलं बॅटर हर्षदला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक धक्का लागला दुसरा. तो बॅटिंग करत असताना आराध्य 11 के जय संघाला. प्रशांत तयार. ऑन साइडला ब्लॅक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. वेगा चेंडू करते राघव टप्पा असा होता जो शरीर वेध घेणारा होता आणि त्या अनुषंगाने ब्लॅक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला बॅटरचा. अनसोल्ड प्लेअर टी शर्ट आपले कलेक्ट करायचे आहेत. आमचे प्रियेश पवार बंटी दादा सांदगावकर यांच्याकडून आपण ते टी शर्ट्स अनसोल्ड प्लेअर लिस्ट आपण येताना काहीतरी आपला आयडेंटिटी प्रूफ सोबत आणा. आधार कार्ड पॅन कार्ड असेल आपला आयडेंटिटी प्रूफ सोबत आणणं गरजेचं. वेगवान थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये प्लेयर बेस. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शेष प्रशांतला आपण पाहतोय. प्रशांतचं कौतुक आहे. एकच धाव त्याने खर्च केली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. बॉलिंग प्रशांत मडवी बाहुबली त्याला का म्हटलं जातं. पीस टायमिंग. दुसरी विकेट प्रशांतच्या खात्यामध्ये येईल. षटक सफल पूर्ण झालंय. सफल षटकाची झाली आहे सांगता. प्रशांत मडवीनं फक्त एक धाव खर्च करत असताना 2 विकेट मिळवले. 33 वर आराध्य 11 के जयला धक्का तिसरा. सुपर बॉलिंग बाय बॉलर प्रशांत मडवी. वेलकम विकी बॉम्ब आमचे बंधुतुल्य मित्र. आणि अगदी आरटीपीएल म्हटले की मॉर्निंग सेशन पासून ते देखील ते पहिला बॉल पडण्यापूर्वीपासून ते अंतिम चेंडू पडल्यानंतर देखील तिथे असतात. जर प्रशांत मडवी असतील, अजय कसुटे असतील, बंटी दादा असतील, तेजस असतील, राजू असतील, राजू केरकर असतील, पिंट्या दादा असतील, योगेश दादा असतील, सगळ्यांची अफाट मेहनत स्पर्धेसाठी. खरं तर
आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आहे. ही एकता आहे, एकता आहे असं नक्की संपूर्ण मॅनेजमेंट टीमची. कारण ज्या प्रकारे गुड्डा जाधवने मॉर्निंग सेशनला उल्लेख केला एका गोष्टीचा की बऱ्याचशा स्पर्धा ज्या लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो तर मोस्टली काय होतात की मॅनेजमेंट टीममध्ये आपसमधील मतभेद असतील किंवा काही भांडणतंट असतील, एकता नसते. त्या कारणास्तव दुसऱ्या वर्षामध्ये कुठेतरी खालावतात किंवा त्या स्पर्धेचा दर्जा तितकासा राहत नाही. पण RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग म्हटलं मित्रांची स्पर्धा, एकत्र येऊन या क्रिकेटप्रेमी मित्रपरिवाराने खऱ्या अर्थानं आपल्या रोहा तालुक्यासाठी बनवलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा स्तर जो आहे तो नेहमीच वाढताना तुम्हाला पाहायला मिळाला. मैत्रीचं नातं असं आहे की ते रक्ताचं नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं आणि या मित्रांनी एकत्रित येऊन जी स्पर्धा केली आहे आपल्या रोहेकरांसाठी ही मानाची स्पर्धा आहे. बाकी असं आहे गलीमधून मागे थर्ड मॅनला वेगाने निघाला, सेंटर आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, रेस लागली फिल्डर आणि बॉल मध्ये, फायनली फिल्डरने रेस जिंकली आणि आपल्या संघासाठी काहीशा धावा रोखला जरूर. धावासंख्या आता आपण पाहतो 39 आकडावरती 39 ऑन बोर्ड, 2 धावा खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी रोखलात. गोलंदाजी मार्क ऋतिकला आपण पाहतोय. संघाचा मात्र आपण पाहतोय कर्णधार आहे ऋतिक माळी बॉलिंग ट्रॅकवर. मॉर्निंग सेशन मध्ये ऍज अ बॅटर शून्यावर बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाचा डाव विस्कटला गेला. ऍज अ बॉलर कॉन्ट्रीब्युशन पाहायचं आहे. भरपूर बाहेर योग्य निर्णय पंचांसाठी. व्हाईट बॉल सोपा निर्णय होता. खरं तर राईट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग करतात आणि राईट हँडेड बॅटरसाठी भरपूर बाहेर येतो चेंडू आणि त्यामुळे मात्र पंचांचा सोपा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. धावा 40 झाल्यात. डाव पहिला सुरू आहे. कुठेतरी येणाऱ्या 6 षटकांमध्ये मी तर म्हणेन चांगल्या धावत संख्या बनणे गरजेचं आहे. आयकॉनिक स्पोर्ट्सचे ओनर सिद्धू मोरे, वेलकम, आपलं स्वागत आहे. ऋतिक नेक्स्ट बॉल. हो ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. क्या बात आहे. जेव्हा रिलीज केला त्यामुळे आम्हाला टेलिव्हिजन स्क्रीन इतकी इम्पॉर्टंट आहे. अँगल स्क्वेअरला गेलाय कॉमेंट्री बॉक्सचा, पण खरंच योगेश दादा मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. प्रॉपर दिसून आला जेव्हा ऍक्शन रिप्ले जर मिळाला तर खरंच खूप चांगलं होईल. कारण ऋतिक माईनं अशा प्रकारे बॉल हाताळला अप्रतिम होतं. कारण अगदी आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तो दिसून आला जेव्हा त्याने रिलीज केला. तिथे कळालं आम्हाला की तो ऑफब्रेक टाकणार आहे. तो चेंडू रिलीज करण्यापूर्वी आम्ही म्हटलं असतं तर फलंदाजाला कळालं असतं, म्हणून तो छोटा पॉज गरजेचा होता. सुंदर गोलंदाजी ऋतिक इम्प्रेस करतोय. यापूर्वी आपण पाहिला पहिला बॉल जो ऑफस्टंपच्या बराच बाहेर गेला तो त्यानं लेग ब्रेक मात्र आता त्यांना स्पष्ट दिसून आला. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनच्या लेन्स मध्ये ते चित्र कैद करण्यात आलं. पण त्यानंतर हा तिसरा चेंडू जो त्याला कुठेतरी व्हेरिएशन्स ने हवा होता, ऑफब्रेक तसा अक्षरशः दिसून आला आमच्या कॅमेऱ्यामध्ये. ऋतिक यावेळेस पुढे आत होता, लॉब करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र स्वतः चेंडू कल येतात. बाहुबलीनं टिपला असेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना आराध्य 11 के जैला. चार 4.4 षटकांचा खेळ संपन्न. ऋतिक माळीनं आता इम्प्रेस केलं. विकेट मिळाले त्याला आणि महत्वपूर्ण फलंदाजाला त्याने बाद केले. सूरज येतोय न्यू बॅटर मैदानामध्ये. सूरज स्ट्रायकिंग एंडवर असेल. ऋतिकचा सामना करेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील पुढे टाकला गेला. बॅटच्या तितका चांगल्या संपर्कात आला नाहीये. बॉल डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होताना तुम्ही पाहाल फिल्डर तिथे उपस्थित आहेत. धावसंख्या 1 मिळेल. सिंगलने समाधान मानावं लागतं. धावसंख्या सिंगलने पुढे 42 वर. आता मात्र उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5व्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन कॅप्टन ऋतिक माळी बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतात. सनीलचं कौतुक आहे, चांगली गोलंदाजी केली. आवर्जून उल्लेख करेन विशेषतः गोलंदाज प्रशांतचा, कारण अष्टपैलू खेळाडू आहे, जनून ऑलराऊंडर आहे आणि त्याने त्याची भूमिका मात्र योग्यरित्या पार पाडल्या. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्त पुढे 43 वर 43. सुंदर क्रिकेट आपण पाहतो. अप्रतिम स्पर्धा. खरं तर मी कौतुक करेन मॅनेजमेंटचं, कारण स्वामी कृपा डेकोरेटर्स आपण म्हटलं की राजू वाघमारे आणि प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं संपूर्ण 360 डिग्री अँगल मध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला मात्र नक्कीच
सावलीमध्ये बसून आरामात या मॅचेस एन्जॉय करायला मिळतील, कारण स्वामी कृपा डेकोरेटर्स म्हटलं की या मैदानाच्या चारही बाजूंनी आमच्या प्रेक्षकांसाठी पॅन्डल्स उभे करण्यात आले आहेत, स्टँड्स उभे करण्यात आलेले आहेत. कोणतीही जागा मैदानामध्ये एकही कोपरा तुम्हाला असं दिसणार नाही जिथे प्रेक्षकांसाठी मात्र स्टँड्स नाही आहेत. असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी पूर्ण 360 अँगलमध्ये कुठेही जा प्रेक्षकांसाठी स्टँड्स होते आणि अक्षरशः प्रेक्षक तिथे मात्र आपली टू व्हीलर बाईक पार्क करतायत आणि प्रेक्षक मात्र या क्रिकेटचा आनंद घेतात. हे रोहाचे प्रेक्षक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट वेड आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे दर्शक आहेत. आणि आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनला वेगळं काही सांगायची गरज लागत नाही, समालोचकाच्या मुखातून शब्द यावा आणि ते स्क्रीनवर दिखावं असे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन लगेच प्रेक्षकांना कव्हर करतात. पाहू शकाल स्क्रीनवर हे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत, हे सगळे क्रिकेट वेडे आहेत. काम सोडून कोणी कोणी येतात, कोणी काम पूर्ण करून येतात, कोण शाळेला दांडी मारत आहे तर कोण कामावर सुट्टी घेऊन येतं. हे क्रिकेट आहे, क्रिकेटवर प्रेम आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज प्रशांतला 1 धाव त्याने खर्च केली होती खरं तर आणि 2 विकेट मिळवला होता. आणि आता या षटकाची सुरुवात अतिरिक्त धावाने केलं. लास्ट ओव्हरमध्ये इन्व्हाइट केलंय कॅप्टन ऋतिक माळीनं पुन्हा एकदा बाहुबली प्रशांतला. विकेट मिस टायमिंग बॉल हवे. प्रशांत स्वतः पुढे आलाय पण वॅकंट एरिया मधून बॉल मागे. सेकंडचा कॉल. 2 सहज मिळतील. 2 धावा सहज इथे अंकित करण्यात आला. श्री दत्तकृपा 11 शिवांना मुळगाव संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. फोर्सफुली खेचला ऑफ साइडला प्रयत्न फसलाय. निम्म संघ गारात. 5वा धक्का लागलाय. प्रशांत मडवी आणि त्याचा गोलंदाजीची जादू आता मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1 मोर विकेट. दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 विपक्ष मुकादम 11 मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. मुकादम 11 आपण पाहतोय मजर गौरी, शाकिब सिद्दीक, करण कटोरे आणि फरजम कुवारे आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश साळबी, अज्जुबाई, प्रज्योत डाके, अर्थातच बिलाल मुसाबाई आणि अजीज माडकर यांनी पुरस्कृत केलेला मुकादम 11 संघ. तर त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल जिथे सागर बोबाड इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 योगेशजी मासुद्री साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. प्रतीकजी मोरे आणि महेशजी भगत यांचं विशेष सहकार्य या संघासाठी आपण पाहतोय. राजू वाघमारे, अष्टमीचा कायवाम पोलाद नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. नितेश पैर, सायराज नरे, शैलेश नागे. बॉलिंग अटॅक देखील खूप सुंदर असणार आहे. सो नेक्स्ट मॅच देखील एक जबरदस्त लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि इथे मात्र काय घडतंय खऱ्या अर्थानं आता ऍक्शन रिप्ले भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे. 4 धावा तर डेफिनेटली स्कोरबोर्ड वर लागल्यात पण आता एक्झॅक्टली काय घडलं हे आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. यस प्रशांत गोलंदाजीसाठी आले. बॅटची बाहेरची कडा लागली. यष्टीरक्षक बीट आणि यस दोन्ही पायांच्या मधून निघून गेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गलीमधून मागे थर्ड मॅनला क्लिअर करणारा चौकार. धावसंख्या 52 वर. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल या षटकातला. 52 धावा झाला धाव फलकावरती. 52 ऑन बोर्ड. प्रशांत मडवी 3 विकेट नक्कीच कॅरी केल्यात प्रशांतने देखील आपल्या टीमसाठी. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल्स डीप मध्ये चाललाय. वाईडिश लॉंग ऑन काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्रक्षक मिड विकेट वरून आले. रनआउटची संधी आहे. ऋतिक काय करतायत. थ्रो झालाय बट तो देखील फार म्हणजे आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळू शकेल आणि मिळेल देखील. दिवाळी संपली, क्रिसमस आलाय आणि न्यू इयर बोनस मिळालाय. न्यू इयर बोनस मिळतो इथे सध्याच्या घडीला आराध्य 11 केजईला. धावा लागणं महत्वाचं. त्या कशा का नाही होत. स्कोरबोर्ड वरती धावा येणं महत्वाचं. वाईट येवत किंवा नो बॉल येवत, ओव्हर थ्रो येवत, धावा येणं महत्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहतो आता तब्बल 56. अब तक 56 लगे स्कोरबोर्ड पर. सेकंड लास्ट बॉल.
आडव्या बॅटनं प्रहार केलाय आणि बॉलला लॉंग ऑनचा हवाई यात्रेवर पाठवलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून भव्य आणि दिव्य षटकार. नेक्स्ट मॅच सागर बोबाडी इन ऍक्शन. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं आहे. कंपल्सरी आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅच टॉस कंप्लीट करतो. अडवा बॅटनं रट्टा दिला जणू काही गोलंदाज प्रशांत मडवीला. षटकार ठोकला. धावसंख्या 62 वर अंतिम आणि या सत्रातला शेवटचा चेंडू आपल्या षटकातला, आपल्या स्पेल मधला आणि आपल्या सत्रातला हा अंतिम चेंडू घेऊन मडवीच्या विरोधात महेशनं पुन्हा आक्रमण केलंय. पहिले आपण पाहिलं तर 2 चेंडू प्रशांतच्या नावावर, बट त्यानंतर प्रशांत मडवी बाहुबली आणि त्याच्या विरोधात बलशाली फटके आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर महेशच्या बॅट मधनं महेशनं उग्या 4 बॉल फेस केलेत आणि 4 मध्ये आपण पाहतो 20 धावा इंडिव्हिज्युअल त्यानं स्कोरबोर्ड वरती लावल्या. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट फिनिश. काय इनिंगची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. सत्र संपलंय. पहिला डाव संपला. पहिला झाल्यात 68 आणि 69 धावांचं हे लक्ष्य उभं केलंय आराध्या 11 के जैन आरोही 11 या संघासमोर. साहेबांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते इथे नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस कंप्लीट करणार आहोत. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर. एका बाजूला मुकादम 11, दुसऱ्या बाजूला श्री दत्त कृपा मुळगाव शिवादना 11. या दादा आपण टॉस प्रथमतः कंप्लीट करून घेणार आहोत. फ्रेश मॅच आणि खरं तर आपण पाहतोय न्यू ग्रुप न्यू मॅच. सो प्रेक्षकांसाठी देखील छान एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुकादम 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. टेल्स कॉल केला आणि टेल्सच आलंय. येस, मान्यवरांचं मी विशेष आभार व्यक्त करेन. आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय तो मुकादम 11 टीमचा कॅप्टन. टॉस जिंकलाय. पहिलीच मॅच खेळणार आहोत आरटीपीएल मध्ये. सो डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. किती एक्साइटेड होता आरटीपीएल साठी आणि आरटीपीएल मध्ये तुमच्या सामन्यासाठी? किती एक्साइटमेंट होती तुमच्यामध्ये आणि तुमच्या संपूर्ण टीम मध्ये? खूपच एक्साइटमेंट आहे. यावर्षी पहिल्यांदाच कॅप्टन आहे, त्यामुळे जामच एक्साइटेड आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्ही पाहतायत. इतक्या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेळताना जी मजा येईल, काय सांगशील या स्पर्धेबाबत? स्पर्धा तर खूपच चांगली आहे दरवर्षाप्रमाणे. ह्या पर खूपच चांगली आहे. ओव्हरऑल टीम जी तू सिलेक्ट केली आहे, टीम सोबत स्क्वॉड सोबत खुश आहेस आणि कसा आहे स्क्वॉड तुझा? पूर्ण स्क्वॉड एकदम चांगलाच बनवला आहे आणि खूपच चांगला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील. आणि सागर दादा आपल्या सोबत आहेत. टॉस प्रथमतः आपण गमावला. टॉस इम्पॉर्टंट होता. फ्रेश मॅच तुम्ही खेळतात. सो टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? नक्कीच अभिषेक स्टेशन केलं असतं. मना विरुद्ध होत आहे, बॅटिंग करायची आहे. सो प्लॅन बी रेडी आहे आणि जर रेडी असेल तर कितपत धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल? डेफिनेटली प्लॅन रेडी आहे. आता जर आमचं प्लॅन ए प्लॅन बी दोन्ही होते. जर प्रथम क्षेत्ररक्षण आलं असतं तर आमचं प्लॅनिंग वेगळी होती. आता ठीक आहे, आता टॉस हरलोत, नेव्हर माइंड. आता आम्ही बॅटिंग करून आम्ही जो टार्गेट सेट केला आहे तो आम्ही सेट करू. आम्हाला त्या समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करू. ॲज अ बॅटर तुमचं इम्पॉर्टंट रोल राहणार आहे. सो बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्ही तुमचं स्थान कुठे निवडलंय? ओपन करणार मी.
आणि त्यानंतर मिडल ऑर्डरला एखादा असा कोणी पॉवर हिटर तुमच्या टीममध्ये आहेत ना. विजय आहे, साईराज आहे, अनिल वाडकर आहे, सतीश आहे. ओव्हरऑल तुम्ही स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून जॉईन आहात. पण काय सांगाल, इतकी मोठी स्पर्धा मॅनेज करताना किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा किती अडचणी समोर असतात, पण त्या सगळे प्रॉब्लेम टॅकल करून आपण इतकी मोठी स्पर्धा ठेवली? डेफिनेटली, कारण की आम्ही जो मित्रपरिवार आहे, एक आपल्या रोह्यातल्या उभरत्या इमर्जिंग प्लेअरला एक प्लॅटफॉर्म यावा त्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला. आणि खेळाडू इव्हन पब्लिकनी सुद्धा आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्यामुळे स्पर्धा यशस्वी झाले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस वॉन बाय टीम मुकादम 11 अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊया इथून थेट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि खेळाचा दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल या पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक हर्षलजी मुंडे यांचा आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. check. Thank you so much DJ Master. Thank you Prathamesh Thakur. Thank you Gudeji Jadhav sir. यस आपण पाहतोय महत्त्वपूर्ण स्पर्धा रुहा तालुका प्रीमियर लीग 2024 हे भव्य तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हा रोहेकरांना गर्वानं मान उंचवावे असं दमदार क्रिकेटचा सोहळा. आणि या मॅचला सुरुवात झाली आहे. 36 बॉल मध्ये 69 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती चौकार आला, दुसऱ्याच बॉल वरती डॉट बॉल, लगेच कमबॅक या मॅच मध्ये. या वेळेला बॅटची लीडिंग एज घेतली, बॉल टर्न झाला, शॉट बॅकवर्ड पॉइंटला चालला, क्षेत्ररक्षक वेगाने येतात, एक धाव तिकडे मिळते. उस्मान शेठ कागदी आणि मुकादम 11 चे संघ मालक अजयजी महाडकर साहेब यांना विनंती करू आम्ही या आपण व्यासपीठावरती. रुहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं साहेब आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ओ यावेळीचा बॉल फटका चांगला, तिकडे मात्र ऋतिक माईच्या बॅट मधून तो स्ट्राईकला आला आणि एक दर्जेदार असरदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. डीजे मास्टर का बॅटिंग चालू आहे, षटकार आला ऋतिक माईच्या बॅट मधून, अद्भुत फटका पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपला, धावा 11 बनल्यात. ओ याही वेळचा बॉल आता येडवा बॅटने भिरकवला, आता बॉल जाईल वाईडिश मिड विकेटला, सीमा पार, चौकार. यावेळीचा बॉल कमबॅक राहिला, काय चेंडू पाहायला मिळाला विकास यांचा. विकास साठी आपण पाहतो गोलंदाजीसाठी आहेत, ज्या गोलंदाजानं मागील मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये एवढा धावा दिला नव्हता, आता मात्र महागडे ठरलेत. एकंदरीत आपण पाहतो 69 धावा थांबवायच्यात आणि त्या कोणत्या टीम समोर. काल याच संघाने आपण जर पाहिलं तर आराध्य 11 केळजई संघासमोर एकंदरीत 86 धावांचा पाठलाग केला होता अगदी यशस्वीरित्या, आणि तेच दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा क्रिकेटचा महासंग्राम, ही क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. हा उत्सव आहे क्रिकेटचा, हा रोहेकरांचा उत्सव आहे.
रोहा तालुका प्रीमियर लीगचा थरार आणि आज आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय तिसऱ्या दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवसातील आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण सामना टॉप 12 ची लढत आहे जो जिंकेल तो टॉप 12 मध्ये इथून जाईल आणि यस निश्चित आपण जर पाहिलं तर जो हारेल तो या स्पर्धेमध्ये इथेच थांबेल सध्याची सरासरी आपण पाहतो 15.00 सरासरीने सुरू झाली आहे या मॅचला सुरुवात झाली आहे निश्चितपणे 69 चा पाठलाग करताना इथून फक्त आता 10.80 सरासरीने जरी बॅटिंग झाली ना तर या मॅच मध्ये वर्चस्व असेल टीम आयुषी आरोही 11चा पण तेच वर्चस्व थांबवण्यासाठी बॉलिंग मार्कवरती गैनीनाथ कटोरे समोर आलेत पहिला बॉल समोर प्रशांत मडवी ओ टप्पा पडला बाहेर निघाला कळलं नाहीये अगदी स्विंग अँड मिस समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतं बघा महत्वाची मॅच एकंदरीत ऋतिक माई तिकडे आक्रमण करतात प्रशांत मडवी तिकडे आक्रमण करतात म्हणजे आता प्रत्येक गोलंदाजाला सहयोगी पळू करून सोडल्या पण त्याच वेळेला गैनीनाथ कटोरे आले त्यांनी डॉट बॉल टाकला ही मॅच चांगली होईल शेवटच्या क्षणापर्यंत जाईल तेव्हा मात्र शंका नाहीये फटका चांगला अगदी खडे जागेवरून बॉलला उडवला हर्ष टावरी आले तिकडे तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर प्रशांत मडवी बाहुबली A1 क्वालिटी षटकार कटोरे सफलता मिळतीये आणि इकडे मात्र पहिला ब्रेक थ्रू प्रशांत मडवी मैदानाच्या बाहेर थँक्यू मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण पाहतो 21 धावा फलकावरती आहेत आणि तिकडे मात्र या खेळपट्टीचा विचार केला तर धावांचा वेग हा पूर्णपणे थांबवण्याचा कारनामा गैनीनाथ कटोरे करताना पाहायला मिळतात ज्या विकेटची आवश्यकता होती ज्या गोष्टीची गरज होती ती गरज भागवली गेली आहे आणि त्याच दरम्यान महत्वाची विकेट आपण पाहिली प्रशांत मडवी बाद होताना पाहायला मिळते नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर अमित नाटे षटकातील पुढचा बॉल 3 चेंडू तळलेत 21 धावात नवीन बॅटर अमित स्विच हिटचा फटका पहिला चालला आला आपण पाहतो आक्रमण केला सुई मधून धागा काढावा या दर्जाचा फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेदन अलॉंग विथ द कार्पेट बॉल सीमा पार स्विच हिटचा चौकार मन बनवलं तर बघा या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं समोरचा बॉलर लेग ब्रेकचा वापर करतोय तर मग दुधाई तलवार स्विच हिटचा फटका यशस्वी ठरू शकतोय आणि ते जाणलंय आणि त्याच दर्जाचा फटका आलेला अमित नागटीनं चौकार कमी गतीचा बॉल रेडार मध्ये आला माझ्या टप्प्यात आलं ना की मी कार्यक्रम करतोच ऑन साइडला षटकार मैदानाच्या आतमध्ये अद्भुत खेळ अमित नागटे आले जुनुगाव मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत आणि अगदी आकर्षक बॅटिंग करताना पाहायला मिळतील पुढचा बॉल
समोर खेळायचं होता सरळ आपण पाहतो मिड ऑफ मधून बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं लॉंग ऑफच्या दिशेला निघाला क्षेत्ररक्षक वेगाने आले एक धाव मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट चांगल्या दर्जाचा ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये आणि यस या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 33 वरती 1 सध्याची स्थिती 2 षटकांचा खेळ संपला पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 69 धावांचा आपण पाहतोय रुहा स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपट आपल्याला पाहायला मिळते यस निश्चितपणे घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात एकदा विनंती असेल कळकळीची या आपल्या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ड्रोन व्ह्यू आपला समोर R26 हॉटेल ज्या हॉटेलला अगदी रुहा तालुक्याची मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा आपला डोळ्यासमोर अगदी नेत्रदीपक आपण पाहतोय हे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं जिथे 24 संघांचे 24 टेबल्स आपल्याला पाहायला मिळाले तदनंतर 24 आयकॉन आपण पाहिले आकर्षक ट्रॉफीचा अनावरण सोहळा तिकडे मात्र पार पडला गेला आणि एक प्रत्येक प्लेयरचे आपण जर पाहिलं तर ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आकर्षण करणारा जे आपण जर पाहिलं तर सोहळा होता तो म्हणजे ऑक्शन सोहळा आणि तो ऑक्शन सोहळा आता सध्याच्या घडीला रुहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपला स्क्रीनवरती आपण पाहतोय काय सोहळा झाला होता अगदी ज्यावेळेला आपण म्हणतो ना ऐसा सोहळा होणे नाही R26 ला हा सोहळा झाला आणि तो रुहा तालुक्याचा ऑक्शन सोहळा रुहा तालुका प्रीमियर लीगचा आपण पाहिला याचा धन्यवाद आम्ही म्हणू रुहा स्पोर्ट्सचं बघा काल पूर्ण मैदानाचा ड्रोन व्ह्यू आपल्यापर्यंत दिला होता आज ऑक्शन सोहळ्याचा आला रोज काहीतरी नवीन बघायचंच आहे ना तर या वाहिनीला सबस्क्राईब करून घ्या 10,000 आपण पाहतो सबस्क्रायबरचा पल्ला आपल्याला पार पाडायचा या वाहिनीला एक भेट वस्तू द्यायची आहे रुहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं प्रमोदजी चोरगे साहेब इकडे उपस्थित राहतात नागोटना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या साहेब तुमच्या सन्मानाला ऋतिक माईनं ठोकला हा षटकार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि यस त्यांचाही आपण रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय नागोटणी विभागाचा खेळाडू चमक धमक सोडतोय नाव आहे त्याचं ऋतिक माई ओ याही वेळचा फटका समोर उडवला बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत काय घडलंय शेवटच्या क्षणी प्रेक्षकांनी आमच्या हात वरती केलेत आणि यस सेकंड इन रो दुसरा लगातारचा ब्लास्ट झाला दुसरा सिक्सर थँक्यू सो मच डिझे ऋतिक माईला तोड द्यायला कोणी तयार नाहीये काय बॅटिंग केली 5 बॉल फेस केलेत 22 धावा त्याच्या बॅट मधून आलात 3 षटकार आलेत आणि 1 चौकार यावेळेला काय घडलंय बॅटची लिडिंग एज यस्टनच्या मागे अगदी शॉट गली क्षेत्रामध्ये पकडले गेले आणि तिकडे मात्र विकेटचं पतंग सर्वाधिक मोठा धक्का टीमचा सरसेनापती कॅप्टन ऋतिक माई 22 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर धावा झाला 45 सध्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला डीजे थँक्यू सो मच डीजे सन्माननीय उस्मानजी कागदी साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय मी सन्मान करण्यासाठी विनंती करेन संदेशजी दोवी यांना आपल्या शुभ हस्ते आपण उस्मानजी कागदी साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया आपण वेळात वेळकडून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं मनस्वी आभार साहेब आणि यस आणि आपण पाहतो महत्वपूर्ण खेळाडू ऋतिक माई मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात चेतन म्हात्रे मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील चेतन म्हात्रे या खेळपट्टीवरती कशा दर्जाचा खेळ करतील एक महत्वपूर्ण साथ इथे द्यावी लागेल अमित नागटी यांना 18.00 सरासरीनं बॅटिंग चालू आहे आता इथून गरज आहे टीमला 6.86 सरासरीची काय या मॅच मध्ये खेळ पाहायला आपण अगदी प्रेक्षकांना मनमोहक करणारी बॅटिंग
आपण पाहिली. सुरुवात प्रशांत मडवीनं चांगली करून दिली, तदनंतर ऋतिक माईनं त्या फ्लोला कायम ठेवलं आणि तदनंतर अमित नागटी आले, तेही मात्र त्याच दर्जाची बॅटिंग करताना पाहायला मिळाले. आता चेतन म्हात्रे आलेत, ते कसा खेळ करतील हेच तुम्हा सर्वांना पाहायचं. समोर हर्षद टावरी, कमी गतीचा बॉल टाकला, स्लोवर बॉल. बघा, वेगावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं आणि त्या गोष्टीची जाणीव चांगल्या पद्धतीने हर्षद टावरीला. मागील मॅचचा तो हिरो राहिला, त्यानं बॅटिंगच्या जोरावरती प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला. जिकडे आपण पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 40 धावांचा वादळी खेळ त्या खेळाडूने केला होता. आता बॉलिंगसाठी आला आणि 69 धावा टीमला थांबवायच्यात. षटकातील पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल, ओळखला, पारखला, अगदी बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉल डीप पॉइंटला दन 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 करत अमित नागटीच्या बॅटमधून अजून एक ब्लास्ट, चौकार. गयाचे समालोचक आणि यस निश्चित त्यांचा आपण करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान सन्मान. मी पिंट्याजी मस्के साहेब यांना आणि संदेशजी दोवी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा शुभ सन्मान रुहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीने करणार आहोत. धन्यवाद सर, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढेल त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि आपलं असंच प्रेम या संपूर्ण स्पर्धेवरती राहील अशी आम्ही आशा बाळगतोय. सामनाचा खेळ आपण जर पाहिला तर सेकंड इनिंगचा चालू आहे. 3 षटकांचा खेळ थांबला, धावा 51 बनला. इथून पुढे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बॉल टू इक्वेशन या मॅचची स्थिती सध्याची आहे. सन्माननीय मराठी उद्योजक हेमंतजी करडे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचाही आपण करतोय या स्पर्धेच्या वतीनं विशेष सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन संदेशजी देवी यांना आणि तेजस नरेन आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 51 धावा धावफलकावरती 18 बॉल 18ची गरज आहे. या मॅचची स्थिती सध्याची आहे. बॉल टू रन इक्वेशन. एकाच ओव्हर कमबॅक झाला ना, एकाच ओव्हरमध्ये कमी धावा आला, विकेट मिळाला, तो या मॅचची स्थिती बदलेल. धावा इथेही थांबवल्या जाऊ शकतात आणि इथेही या मॅचमध्ये हा सामना शेवटच्या षटकापर्यंत त्याच वेळी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. गणिनाथ कटोरे यांनी हातामध्ये अगदी विश्वास घेतला टीमचा, कारण की एकंदरीत 18 धावा त्यांनी खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये. एक विकेट मिळाली होती, ती विकेट सर्वाधिक महत्वाची होती. पण आता इथून पुढे कमबॅक कसा होईल ना, या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. अमित नागडी सेट झालेत. 5 बॉल त्यांनी फेस केले, 17 धावा त्यांच्या बॅटमधून आला. चेतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आले, त्यांनी एक सिंगलनं चांगली साथ दिली आहे टीमला आणि इथून पुढे टीमची साथ समोरच्या संघावरती मात करायला सुरुवात झाली आहे. 69चा पाठलाग करताना 18 बॉल 18ची गरज. आणि इकडे बॉलिंग मार्गवरती गणिनाथ कटोरे. पहिला बॉल समोरचा होता, बॅटची लीडिंग एज घेतली, हलका बॅटला ब्रश केला, बॉल शॉट बॅकवर्ड थर्ड मॅनला निघाला. त्याच दरम्यान एक डॉट बॉल आपण पाहिला. एक डॉट बॉल या मॅच मध्ये आराध्य 11 केळदई संघाला जिंकण्याची आशा, त्याच वेळेला समर्थकांची अपेक्षा बऱ्याचशा वाढतील. आपण पाहतो निर्णायक मॅच. पुढचा बॉल, टप्पा पडला, बाहेर निघाला, फटका चांगला खेळला, तो फटका फसला, क्षेत्ररक्षक नाहीयेत, डीप पॉइंटला बॉल वेगानं चालला, बॅकअप चांगला. पण त्याच दरम्यान बघता बघता 2 फलंदाजांनी पूर्ण केला तर 2 धावा या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचं धावफलक वाढतं. धावा धावफलकावरती येतात त्या म्हणजे 53 धावा. 53 लॉस ऑफ 2 विकेट सध्याची स्थिती आहे या मॅचची. खऱ्या अर्थानं आपण पाहतो बॉल टू रन इक्वेशन सामना. 16 चेंडू 16 धावांची गरज आहे.
जिंकण्यासाठी टीम आयुषी आरोही 11 टीमला. बघा हा एक मोठा इतिहास नोंदवला जाईल जर लगातारचे 2 सामने इथे मात्र आपण जर एकाच टीमला पराभूत करण्याचा विक्रम या कालच्या दिवसामध्ये सुद्धा झाला, पण आजही होईल का हा प्रश्नचिन्ह. आयुषी आरोही 11 त्याच वेळेला आराध्य 11 केळजाई संघर्ष केला जातोय, मेहनत खूप सारी चालू आहे, प्रत्येकाला जिंकायचा. आज 24 संघ एक मोठा इतिहास नोंदवण्यासाठीच आलेत, पण त्याच वेळेला त्यामधील टॉप 4 मध्ये जाणारे पहिले 4च संघ मिळतील. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन खेळला, चांगला स्ट्रोक आला, ऑन साईडला वाईडिश मिड विकेटला मिसफिल्ड होतीये, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये यस वेगानं कंप्लीट केलं तर 2 धावा चांगल्या पद्धतीने विकेट. दुसरी धाव मिळाली, तिसऱ्या धावेसाठी पलटले. वा दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. या 3 धावा मिळतील. 3च्या साह्यानं संघाचा धावफलक वाढतं. धावफलकावरती अगदी 56 धावा. आधीच आपल्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत, आधीच आपल्या टीमकडे धावा सेव्ह करण्यासाठी कमी आहेत आणि त्याच वेळेला अगदी मनमोहक धावा खर्च करताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 56 अब तक 56. मॅचची स्थिती हळूहळू बदलत चालली आहे. सामन्यावरती वर्चस्व हळूहळू आपण पाहिलं तर आयुषी आरोही 11 टीमचं बघायला मिळतं. दिग्गज 2 संघात, एकीकडे अनुभव आहे, एकीकडे यंग टॅलेंटेड आहेत, पण चांगलं क्रिकेट या दोघांकडूनही खेळलं जात आहे, हे महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप घ्या. पुढचा बॉल गणेशनाथ कडोरे आपण पाहतोय. षटकातील 4था चेंडू समोर चेतन मात्रे बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक, अगदी पुढे आले होते त्याच वेळेला पहिलं बॅकफुटला गेले, त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघाले, बॉलला चांगला स्ट्रोक खेळला, त्याच वेळेला शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग. त्याच दरम्यान बघता बघता तिकडे धाव 1 मिळाली आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 57 धावा. ओ यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळाला, टप्पा पडला, बॉल टर्न झाला, समोरून बॉल फिरवला. बघा ऍक्शन रिप्ले स्पोर्ट्स वाहिनीची मदत आपण घेतोय. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी समोरचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न अमित चारेला स्वतःवरती तो नाराज आहे. समोरचा चेंडू होता आणि तो टर्न झाला, मिस झालेत आणि त्याच वेळेला डॉट बॉल. एक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे टीम आराध्य 11 केळजाई संघासाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती 57. पुढचा बॉल ओ याही वेळेचा कमी गतीचा बॉल शॉर्ट पॉइंटला खेळला, धाव वेगानं घेतली आहे. 1 धाव निश्चितपणे तिकडे मिळते. थोडे फंबल झाले शॉर्ट पॉइंटला, क्षेत्ररक्षक हरकत नाहीये. एका सिंगलच्या साह्यानं 4 ओव्हरचा खेळ संपला, धावा 58 बनलात आणि येणारे 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावांची गरज. आयुष्य आरोही 11 संघाचे आपण पाहतोय समर्थक, त्याच वेळेला पाठी राखे सन्माननीय श्री वसंतजी रटाडे साहेब धाटावगावचे, त्याच वेळेला श्री जगदीशजी थिटे साहेब बादेगावचे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर श्री कीर्तनजी चांदाडे आपण पाहतोय फोफळकर गावचे, यांचंही हार्दिक स्वागत आहे. आणि हे संघ अगदी हळूहळू विजयाच्या समीप चालला, तेही मात्र आनंद व्यक्त करताना आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. 12 बॉल 11ची गरज आहे. 5.50च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर बॅटिंग करायची आहे टीम आयुष्य आरोही 11 टीमला, पण आराध्य 11 केळजाई संघाला त्या धावा थांबवायच्यात. दोन्ही संघाचं पारड जड आहे. एकाच ओव्हर या मॅचची स्थिती बदलेल आणि ती ही सर्वाधिक इम्पॉर्टंट ओव्हर ही आहे. या मॅचचं रिझल्ट आहे ना ही ओव्हर देईल. बारा बॉल 11ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. राजेंद्र गावडे बॉलिंग मार्क वरती. एकंदरीत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चालला. 12 चेंडू 11ची गरज आहे. पहिला बॉल समोर अमित नागटी. ओ पहिलाच बॉल काय फटका खेळला. देखना दर्जेदार असरदार चेंडू सीमा पार चौकार. काय फटका खेळला दर्जेदार. सिगडे मात्र आपण जर पाहतो पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू ऑफ ब्रेकचा वापर केला. टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला. बराच पाहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा बाहेर पडला, आतमध्ये टर्न झाला.
कीपरचा वेध घेतला तिकडे मात्र डॉट बॉलची सांगता. यस असे चेंडू अपेक्षित 10 बॉल 7ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. समोर अमित नागटेक सर्वाधिक मोठा अगदी घातकी खेळाडू सेट झाला, तो चांगलीच बॅटिंग करतोय. पुढचा बॉल 10 चेंडू 7ची आवश्यकता असताना समोरचा बॉल डीप असता कव्हरला फिल्डर आहेत, एक धाव निश्चितपणे मिळते आणि यस एकाच धावेवरती समाधान मानला जाईल का? यस मानावं लागतं. एक धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरकते 63. 9 चेंडू आता 6ची गरज आहे. बाहेगावचे पोलीस पाटील सन्माननीय मनोजी थिटे साहेब यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 9 चेंडू 6ची गरज आहे. या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावा असताना या मॅचला बघायलाही मजा आली. इथूनही येईल 3 डॉट आले ना तर या सामन्यामध्ये पुन्हा रंग भरले जातील अशा अपेक्षा बऱ्याच आहेत प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच. काल सगळ्यांची मनं जिंकली ऋतिक माई आणि मग त्याच वेळेला यश पारंगे या खेळाडून. यस निश्चितपणे आपण पाहतोय का फटका चांगला खेळला, शॉर्ट पॉइंट आणि डीप मधून बॉल चाललाय वेगानं, बघता बघता चेंडूने सीमारेखा ओलांडली आहे. अजून एक चौकार. धावा सध्याची घडी आपण पाहतोय या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला एक चांगल्या पद्धतीच्या स्थितीमध्ये अगदी विजयाच्या उंच उंच शिखरांकडे वाटचाल आयुषी आरोही 11 टीम करताना पाहायला मिळते. यस सर, नो बॉल आहे का सर? कोणत्या स्वरूपाचा सर नो बॉल आहे? ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो यस खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडला. ऍक्शन रिप्ले बघा, दूध का दूध पानी का पानी. रुहा स्पोर्ट्स बताएंगे आगे की कहानी. इकडे मात्र आपण पाहतो नो बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल. ओ यावेळीचा फटका, या फटक्यानं मॅच फिनिश केली आहे, सामना जिंकला. बॅटिंग करताना टीम आयुषी आरोही 11 संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे दोन्ही संघांना यंदाच्या हंगामासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यस चेंडू उपलब्ध करून द्या प्रेक्षक वर्ग. आपली स्पर्धा आहे रोह्याची स्पर्धा आणि रोह्याचा प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहतो क्रिकेट वेडा, क्रिकेट प्रेमी आणि निश्चितपणे क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग आहे. यस आपण पाहतो आयुष्य आरोही 11 संघाचे अगदी समर्थक आणि पाठीराखेचे सन्मान्य वसंतजी रटाटे, त्याचबरोबर जगदीशजी थिटे साहेब आहे, त्याचबरोबर केतनजी तांदडे पोफळकर आणि त्याचबरोबर अनिलजी पाटील साहेब पेजारी या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जसं आपण पाहतोय लोट प्रेक्षक वर्ग आपला मुख्य व्यासपीठाच्या समोर खेळाडू सुद्धा आपण पाहतोय.